नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे मागील हप्ते थकीत आहे. त्याचबरोबर अनेक दिव्यांग बांधव आहे तर त्यांना अगोदरचा हप्ता मिळालेला नाही. त्याचबरोबर जे निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर अनेक विधवा महिला असे आहे की त्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. तर आता हे सगळे हप्ते मिळावे यासाठी नेमकं काय करायचं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला इथून पुढे रेग्युलर हप्ते मिळू शकतील. त्याचबरोबर जे काही उर्वरित हप्ते तुमचे बाकी आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, नुकताच निराधार बांधवांचा जो काही हप्ता आहे जुलैचा, तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. परंतु अजूनही बरेचसे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे ते चिंतातूर आहे आणि अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना मागील 3 ते 4 महिन्याचे पैसे सुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे ते सुद्धा चिंतातूर आहे आणि ते एकच कॉमेंट्स करत आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकत आहे की सर, आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. तर आता आम्ही नेमकं काय करायचं? तर मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण असे आहे की जे तहसीलमध्ये जाता, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही ऑफिस आहे तिथे जाऊन चौकशी करता आणि संबंधित विभागाचे जे काही क्लर्क आहे, बाबू आहे, तर ते माहिती देतात, आमच्याकडून माहिती बरोबर केलेली आहे पण वरूनच पैसे जमा झालेले नाही. तर मित्रांनो, असं होत नाही. सगळ्यात महत्वाचा आणि मेन सोर्स जो आहे तर तो तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे जे काही ऑफिस आहे तर ते मेन आहे. तिथून तुमची माहिती अपडेट होऊन डीबीटी कडे आणि महाराष्ट्र शासनाकडे जाते आणि त्यानंतरच वरचे लोक तुमच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर करत असतात. मात्र तहसील कार्यालयाकडून जर ती माहिती अपडेट करून वर पाठवली गेली नाही की अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले. त्यामुळे काय होतंय की मागील अनेक महिन्याचे पैसे बाकी आहे आणि रेग्युलर हप्ते पण मिळत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी मेटाकुटीला आलेले. तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, पुढे जे काही आपण बघणार आहोत ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि ते जर तुम्ही केले तरच तुम्हाला मागील जे काही थकीत हप्ते ते पण मिळणार आहे आणि पुढे येणारे रेग्युलर हप्ते सुद्धा मिळणार आहे. परंतु ते करणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. तर काय करायचंय आता की बघा, पुढील 1 ते 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि यासाठी अगोदरच एक निवेदन तयार करून न्यायचं आहे आणि त्या निवेदनामध्ये प्रति माननीय तहसीलदार साहेब, त्यानंतर तहसीलचं नाव, त्यानंतर तालुका, जिल्हा, त्यानंतर विषय की मला माझं थकीत अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबर रेग्युलर हप्ते सुद्धा माझ्या खात्यावर जमा करण्यात यावे आणि त्यानंतर मेन बॉडीमध्ये जे काही लेटर असणार आहे, निवेदन असणार आहे, तर त्यामध्ये तुमची पूर्ण माहिती लिहा. तुम्ही कोणत्या गावचे रहिवासी आहे, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर त्याचा नंबर टाका त्या ठिकाणी. त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे त्यांचे UDID कार्डचा नंबर टाका आणि मित्रांनो, त्यामध्ये नमूद करा की नेमके तुम्हाला कोणत्या महिन्याचे पासून पैसे मिळालेले नाही, म्हणजे मागील थकीत कोणकोणत्या महिन्याचे पैसे, मागील कोणकोणत्या महिन्याचे पैसे थकीत आहे तर ते त्यामध्ये नमूद करा आणि रेग्युलर हप्ते मिळाले किंवा नाही ते सुद्धा त्या ठिकाणी नमूद करा. आणि हे सगळं निवेदन तयार केल्यानंतर खाली दिनांक आणि आपला विश्वासू आणि खाली सही करा आणि आपलं स्वतःचं नाव लिहा. ज्यांना सही करता येत नाही त्यांनी अंगठा लावला तरी त्या ठिकाणी चालेल. आणि हे निवेदन याचे काय करा, एक झेरॉक्स करून ठेवा आणि हे घेऊन डायरेक्ट कुठे जायचं आहे तर तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. आणि आता आपल्याला संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिस मध्ये नाही जायचं. तहसील कार्यालयाचे जे काही प्रमुख अधिकारी आहे तर ते आहे तहसीलदार. तर तहसीलदार साहेबांना आपल्याला भेटायचं आहे
आणि त्यांना अगोदर हे निवेदन द्यायचं आहे. निवेदन दिल्यानंतर आपल्याला त्यांना सांगायचं आहे की साहेब माझे 4 ते 5 महिन्याचे जे काही मागील थकीत अनुदान आहे ते मला मिळत नाही. त्याचबरोबर रेग्युलर हप्ते सुद्धा माझ्या खात्यावर जमा होत नाही. तर कृपया करून माझ्या खात्यावर हे सगळे पैसे जमा करण्यात यावे. तर मित्रांनो, तहसीलदार तुमच्या निवेदनाची निश्चित दखल घेईल आणि संबंधित विभागाचे जे काही कर्मचारी आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही कर्मचारी आहेत, तर त्यांना आदेश देतील किंवा त्यांना सांगतील की हे जे लाभार्थी आहेत यांची सगळी माहिती सिस्टम मध्ये अपडेट करा आणि ती वर पाठवा. तर मित्रांनो, हे जर आपण केलं, तहसीलदारांना जाऊन भेटले आणि आपली माहिती त्या ठिकाणी तहसीलदारांना दिली आणि त्यांनी जर संबंधित बाबूला सांगून ते तुमची माहिती त्यांनी सिस्टम मध्ये अपडेट केली, तर तुम्हाला मागील जे काही थकीत हप्ते आहेत ते, त्याचबरोबर येणारे रेग्युलर हप्ते आहेत हे सगळे तुम्हाला मिळून जातील. आणि मित्रांनो, हे करा तुम्ही. ज्या लाभार्थ्यांनी या अगोदर हे काम केलेलं आहे तर त्यांना मागील हप्ते पण मिळालेले आहे आणि पुढे त्यांचे हप्ते रेग्युलर जमा पण होताना दिसत आहे आणि पुढे त्यांचे हप्ते सुद्धा रेग्युलर जमा झालेले. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हे करावंच लागेल. संबंधित विभागाचे मेन अधिकारी म्हणजे तहसीलदार आहे तर त्यांना तुम्हाला भेटावंच लागेल, कारण शेवटी संपूर्ण तहसील कार्यालयाची, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांग योजना असेल, तर या सगळ्याची जबाबदारी ही तहसीलदारावर आहे. आणि शासनानेही त्यांना आदेश दिलेले आहे की आमचे जे काही दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, तर यांची माहिती तात्काळ आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे आम्हाला त्यांचे खाते वितरित करताना अडचण येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, तहसीलदारापर्यंत जाऊन भेटायचं आहे, त्यांना माहिती द्यायची सगळी, तरच ते काम होऊ शकणार आहे. आणि तुम्ही जर जाऊन तहसीलदारांना भेटले नाही तर तुम्हाला कोणतेही लाभ मिळू शकणार नाही आणि भविष्यातही तुमचे रेग्युलर हप्ते तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, हे सगळे कामे तात्काळ करा. उद्यापासूनच करायला काही हरकत नाही. ते करा म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे हप्ते मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती. जर या संदर्भात अजून नवीन काही माहिती आली किंवा अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तात्काळ ही माहिती दिली जाईल. तुर्तास अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ तात्काळ त्यांना मिळून जातील. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.